आणि बिल्डर्स आणि यांच्याबाबत जर काही मॉल्स आणि मल्टिप्लेक्सला जर का दर सवलत दिली जाणार असेल तर याच्यातनं एक चुकीचा संदेश दिला जात आहे आणि याच्याबद्दल मी कुठल्या प्रकारचा आरोप न करता एवढंच म्हणेन की हे निश्चित अन्यायकारक आहे आणि इथे NERCला त्याच्याबद्दल जबाबदार धरलं पाहिजे आणि दार कुठलं ठोठवायचं असेल तर NERCचं दार ठोठवणं आवश्यक आहे कारण इथे रिव्ह्यू पिटिशन देखील करता येईल तुम्हाला आणि याच्याविरुद्ध दाद मागता येईल. नाही पण ॲडव्होकेट देशपांडे तुम्ही आरोप करू नका, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा प्रकारचा निर्णय तज्ज्ञ मंडळी कसा काय घेऊ शकतात, यामध्ये काय हेतू असू शकतो? कारण ज्यांचा हेतू स्वच्छ आहे ती माणसं कायद्याच्या कुठच्या तरी कलमाचा आधार घेऊन असा निर्णय कसा घेतात? आता याच्यात काय झालेलं आहे तुम्हाला एक सांगतो की कायद्याचा जो आधार घेतला जातो त्याची देखील आपण तपासणी करणं आवश्यक आहे. इथे काय सांगितलं जातं की ही जी नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी जी आहे त्याच्यातनं आम्हाला सबसिडी कमी करायची आहे, क्रॉस सबसिडी कमी करायची आहे. मुळात हाच विषय जो आहे हा येते काही वर्ष आपल्याला सतत दाचणार आहे आणि त्याच्यावर खरं म्हटलं तर सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी याच्यावर विचार करणं आवश्यक आहे की आम्हाला विजेच्या बाबतीत ही सबसिडी पूर्णपणे काढून चालणार आहे का? क्रॉस सबसिडी आज जी आपण म्हणतो की एक धनाढ्य वर्ग असतो की जास्ती वीज वापरणारा असतो किंवा कमर्शियल कॅटेगरीमधला कन्झ्युमर असतो, इंडस्ट्रीयल कन्झ्युमर जो असतो तो निवासी ग्राहकांची शेतकऱ्यांचा जो ग्राहक वर्ग आहे त्यांना सबसिडाईज करत असतो आणि जे कॉस्ट ऑफ सप्लाय असतं विजेचं त्याच्याहून कमी किंमत आपण निवासी ग्राहक किंवा शेतकरी वर्ग हा भरत असतो आणि इंडस्ट्रीयल वर्ग कमर्शियल कन्झ्युमर हा जास्ती भरत असतो. ही क्रॉस सबसिडी असते. आता ही क्रॉस सबसिडी देण्यामागे वरचा वर्ग जो असतो हा धनाढ्य वर्ग म्हणा, कमर्शियल क्लास, इंडस्ट्रियल क्लास हे कुठल्याही प्रकारची मेहरबानी करत नसतं कारण त्यांच्याकडे ते देण्याची क्षमता असते. जास्ती दराने वीज विकत घेण्याची असते कारण याच्यातला एक महत्त्वाचा फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. निवासी ग्राहक किंवा शेतकरी ज्या वेळेला वीज वापरतो तो कशासाठी वापरतो? हा आपल्या गरजेसाठी वापरतो. निवासी ग्राहक तर निश्चित स्वतःच्या फायद्यासाठी वापरत नाही. मॉल्ससाठी किंवा कमर्शियल कॅटेगरीमधला कन्झ्युमर किंवा इंडस्ट्रीयल कन्झ्युमर हे जे सगळे ग्राहक वर्ग आहेत हे जे वीज वापरत असतात ते स्वतःचा त्याच्यातनं फायदा करण्यासाठी असते आणि त्यामुळे त्यांची जी वीज आहे त्यांच्यावर जर का जास्ती दर आम्ही लादला आणि त्याच्यातनं आम्ही क्रॉस सबसिडाईज निवासी ग्राहकांना केलं तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चूक नाही आहे आणि तसंच करणं हे आवश्यक आहे. तर ह्या दृष्टीने हा जो क्रॉस सबसिडी कमी करण्याचा जो मूलभूत विचार जो इलेक्ट्रिसिटी ऍक्टमध्ये मांडलेला आहे ह्याच्याबद्दल एक चर्चा होणं आवश्यक आहे आणि ह्याच्याबद्दल कॉन्सेन्सस निर्माण करणं की बाबा खरोखर आवश्यक आहे का? ही क्रॉस सबसिडी जर का उद्या कमी केली किंवा इव्हन सबसिडी कमी केली तर वेळ अशी येणार आहे की कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कॅटेगरीमधले जे ग्राहक आहेत त्यांचे दर कमी कमी होत जाणार आहेत आणि निवासी ग्राहकांचे आणि खालच्या वर्गांचे जे ग्राहक आहेत त्यांचे दर वाढणार आहेत. तर तुम्हाला मुळात हे असं चित्र मान्य आहे का हा माझा प्रश्न आहे आणि जर का तसं नसेल तर कायद्यात ह्या मूळ सुधारणा करणं आवश्यक आहे. शिरीष देशपांडेंनी खूप महत्वाच्या आणि अगदी मूळ गाभ्याला हात घातलेला आहे या सगळ्या प्रकरणाच्या. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट जो आहे, वीज कायदा जो आहे त्याच्यामध्येच ही गफलत आहे का हे शोधायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मी चर्चा पुढे चालू ठेवणार आहे आणि सरकार काही करायला का मागत नाहीये हेही तपासणार आहे. पण ब्रेक पूर्वी आपला प्रश्न घेऊया. काय लोक म्हणतात बघा, मॉल्स आणि मल्टिप्लेक्सना वीज दरात दिलेली सवलत सामान्य ग्राहकांवर अन्याय करणारी आहे का? बघा पडद्यावर 100% लोक म्हणतात होय, सामान्य ग्राहकांवर हा उघड अन्याय आहे. याचा अर्थ राज ठाकरेंनी जो प्रश्न उचलला तो बरोबर आहे. घेऊया एक ब्रेक.